IVF करणाऱ्या प्रत्येक जोडप्याने त्यांच्या गर्भाचे गुणसूत्रीय तपास करणे गरजेचे आहे का, हे आपण प्रश्न विचारतो. हा खूप कॉमनली विचारला जाणारा प्रश्न आहे. कारण समजा एखादं यंग कपल आलं आणि ते फेल झालं आणि ते फेलियरची कारणं विचारली की डॉक्टर आमचा गर्भ का फेल झाला. ह्याचं प्रमुख कारण आज तो गर्भ गुणसूत्रीयदृष्ट्या प्रॉब्लेमॅटिक आहे असतं. त्यामुळे तुमचं कोणतेही वय असेल पण तुम्ही PGTA करून गुणसूत्रीयदृष्ट्या योग्य गर्भ पहिल्यांदाच गर्भाशयात सोडला तर पहिल्यांदा प्रेग्नन्सी मिळायची शक्यता मॅक्झिमम येते. तुम्हाला एक उदाहरण देतो. सपोज मी एखादं IVF केलं आणि त्यांचे 6 गर्भ तयार झाले. तुम्ही 2-2-2-3 वेळा सोडू शकतो आणि त्यांना 3 प्रेग्नन्सीचे चान्सेस घेऊ शकतो. मग पहिल्या वेळी सोडलेले गर्भ कसे होते गुणसूत्रीयदृष्ट्या ते माहीत नाही. पण समजा हे 6 गर्भ आहेत आणि ह्यांची मी गुणसूत्रीय तपासणी करून घेतली आणि त्याच्यात कळलं की त्याचे हे 2 गर्भ गुणसूत्रीयदृष्ट्या नॉर्मल आहे. मग त्याच्यातलाच मी एक गर्भ सोडला तर त्यांना प्रेग्नन्सी मिळायची शक्यता मी खूप अंशाने वाढवतोय आणि त्यांचे टाइम टू प्रेग्नन्सी हे कमी करतोय. म्हणजेच समजा 3 सेट आहेत, तिसऱ्या सेटला प्रेग्नन्सी मिळाली तर तुमचे 6 महिने वाया गेले. पण इथं पहिलाच गर्भाशयात सोडून प्रेग्नन्सी मिळाली तुमचं टाइम टू प्रेग्नन्सी कमी होतो. हे नक्की ध्यानात ठेवा आणि मगच IVF उपचारांकडे वळा.